नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिका. ठरलं तर मग ही मालिका आज आपण पाहणार आहोत. ठरलं तर मग ही मालिकेमध्ये आज आपल्याला दाखवले आहेत की अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सरंगामे, तुम्ही आता सांगा सत्य जे काय आहे. मग इन्स्पेक्टर सरंगामे म्हणतो, हो, मला महिपतने पैसे दिलेले, त्यामुळं मी जसं बोलत होता तसं मी बोलत होतो आणि मी सर्व खोटे पुरावे कोर्टात सादर केलेले आणि खरे पुरावे माझ्याकडे ठेवलेत. आणि मग नंतर हे अर्जुन ऐकताच म्हणतो, माय लॉर्ड, हे सर्व खोटं होतं, आधीचे पुरावे सर्व खोटे आहेत, हे स्वतः इन्स्पेक्टर सरंगाने बोललेत आणि आधीचे नाही, आत्ताचे खरे पुरावे आहेत, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, असं अर्जुन म्हणतो. महिपत शिकरे 2 वर्ष झालं मला पैसे पुरवत होते आणि मी काही खरं बोलू नये म्हणून ते मला पैसे देत होते आणि मी काही खरं कोर्टात आधी काही सांगितलं नाही, कारण की मला खूप पैसे दिले गेले होते आणि साक्षीचे वडील महिपत यांनी मला खूप पैसे दिलेत, असं म्हणतो. मग नंतर सर्व खुश असतात, मधुभाऊ खुश असतात, सायली पण खुश असते. मग तेव्हा साक्षी उठते आणि म्हणते, माय लॉर्ड, मी काहीच नाही केलं, मला वाचवा, मी काहीच गुन्हा नाही केला, असं साक्षी म्हणत असते. साक्षी म्हणते, जज साहेब, हे सर्व खोटं आहे, मी काहीच नाही केलं, हे सर्व पुरावे खोटे आहेत, असं साक्षी म्हणते. मग नंतर महिपत उठतो आणि म्हणतो, साक्षी, तुला काही हात जोडायची गरज नाही आणि तुला कोण काय करतंय ते मी बघतो आणि कोणीही तुला हात नाही लावू शकत, असं तो म्हणतो. तुला कोण तुरुंगात टाकेल मी असं बघतो, असं म्हणतो आणि म्हणतो, अर्जुन, आणि तुला खूप मोठी सजा भेटेल, असं म्हणतो. महिपत म्हणतो, अर्जुन सरंजामे, तुला खूप वाईट होईल आणि तुला जे काय आता पुढे होईल ते तुला बघावंच लागेल आणि ह्याचा अर्थ नाही, तुला खूप मोठा सजा भेटेल, असं तो म्हणतो. सर्वांसमोर धमकी भेटते अर्जुनला आणि सरंजामेला. मग नंतर अर्जुन काहीच बोलत नाही, कारण की तो शांतपणे सर्व सेटल करत असतो. मग नंतर लॉयर म्हणतो, मग नंतर जज साहेब म्हणतात, ए सरंजामे, जज साहेब म्हणतात की महिपत शिकरे, तुम्ही खाली बसा, असं तुम्ही धमकी देऊ नाही शकत या कोर्टात आणि खुले कोर्टामध्ये तुम्ही असं धमकी देत आहात, असं जज साहेब म्हणतात. मग नंतर महिपत खाली बसत नाही, महिपत शिवा देत असतो. मग नंतर दामिनी म्हणते, बसा महिपत, काय तुम्ही थांबलाय. मग नंतर महिपत खाली बसतो. दामिनी म्हणल्यानंतर महिपत खाली बसतो. मग नंतर विलास म्हणतो, एक इन्स्पेक्टर पण एवढं खोटं बोलू शकतो, मला माहीत नव्हतं. असल्या इन्स्पेक्टरमुळं सगळं नाव खराब होतं आणि प्रिया पण ऐकत असते. प्रिया खूप घाबरलेली असते. दामिनी म्हणते, मला काही इन्स्पेक्टरसोबत बोलायचं आहे, मी बोलू शकते का, असं म्हणते आणि दामिनीला परवानगी भेटते बोलायसाठी. इथे महिपत खूप रागात असतो, कारण की त्याला कोर्टात काय काय बोलतो ते आपण पाहिलंच आहे. मग नंतर दामिनी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तर मग तुम्ही 2 वर्ष झालं का नाही सांगितलं पुरावे? आत्ताच तुम्हाला काय एवढं स्वाभिमान आलं, तुम्हाला काय एवढं चांगलं करायचं सुचलं की तुम्ही आता 2 वर्षांनी एवढं तुम्ही पुढे आलात? आधी का नाही सांगितलं तुम्ही? का तुम्हाला अर्जुनने पैसे पुरवठा केले की काय, असं म्हणतो खरं बोलायला, हे दामिनी म्हणते. मग नंतर अर्जुन बसलेला असतो. मग नंतर अर्जुन विचार करत असतो. हे सर्वचे उत्तर अर्जुनला आधीच माहीत असतात. अर्जुन उठतो आणि म्हणतो, मिस दामिनी, मला तुम्हाला काही तर बोलायचं आहे आत्ता. मग नंतर दामिनी म्हणते, अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, असं हे पुरावे न असल्याशिवाय माझ्यावर असे आरोप कोणीच काय नाही करू शकत, असं म्हणतो तो लॉर्डला. मग नंतर अर्जुन हे म्हणताच महिपत खूप रागात असतो, कारण की त्याला खूप राग येत असतं स्वतःचं आणि सर्वांचं. अर्जुनवर तो तापलेला असतो. मग नंतर मी सरंजामे म्हणतात की मला पैसे पुरवठे केले गेले होते म्हणून मी खरं नव्हतं बोलत आणि महिपतने मला जेवढे पैसे दिले 2 वर्ष झालं, मी खरं नव्हतं बोलत. जेव्हा त्याची माझी गरज संपली तेव्हा त्याने मला सोडलं आणि तेव्हा त्यांनी मला पैसे नाही दिले आणि मी एक लोनसारखा होतो. जेव्हा माझं उपयोग संपलं तेव्हा मला काहीच पुरवठा नाही केला, म्हणून मी ते सर्व सत्य सांगितलं, असं तो म्हणतो. आणि म्हणतो की महिपतने मला पैसे दिलेले, पण आता तो पैसे मला देत नव्हता, कारण की त्याला माझी गरज नव्हती आणि सर्व केसचं मी रिटायर झालो म्हणून माझं गरज नव्हती त्याला, असं म्हणतो. महिपत खूप रागाने बघत असतो इन्स्पेक्टरकडे, असं की काय आता तो काय त्याला कोर्टातच मारणार आहे. मग नंतर इन्स्पेक्टर म्हणतो की माझी काही चूक नाही, त्याने मला पैसे पुरवठा केले आणि मी पैसे घेतले आणि मी गपचूप बसलो, मी काही पुरावे दिले नाही, असं म्हणतात. दामिनी आश्चर्यचकित होऊन जाते, कारण की तिला आता काही बोललेलं उरलेच नसतं आणि ती काही बोलू शकत नाही आता.
मग नंतर माय लॉर्ड पण बघत असतात आणि जज साहेब पण बघत असतात. मग नंतर दामिनी काहीच म्हणू शकत नाही, कारण की काय उत्तरच नसतं जेणे ती काय क्रॉस एक्झामिनेशन करावी. आणि दामिनी जाऊन तिच्या घरावर जाऊन बसती. मग नंतर अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो माय जज आता इन्स्पेक्टरला काही सजा न द्यावी असं मी तुम्हाला उपस्थित करतो. आणि त्यांनी फक्त गुन्हा नाही केला काही, फक्त त्यांनी लपवलं. ह्यांना काहीही शिक्षा न भेटावी असं मी तुम्हाला प्रयत्न करतोय असं अर्जुन म्हणतो. मग नंतर माय लॉर्ड म्हणतात हो आम्ही हे विचार करू कोर्टात असं म्हणतो. मग नंतर अर्जुन हे म्हणतात, सर्व आश्चर्यचकित होऊन जातात. आणि माय जज पण म्हणतात की ठीक आहे, आपण ह्याचा विचार करू आणि काही सजा नाही देऊ त्याला म्हणू. मग नंतर दामिनी उठते आणि म्हणण्याच्या जागी अर्जुन म्हणतो तुम्ही काय म्हणणार आहात मला माहीत आहे. अर्जुन म्हणतो की ह्या सर्वात साक्षीचा काहीच हात नाही, ह्याच्याने तर निर्णय होत नाही की साक्षीनेच खून केला आहे. म्हणते हे ऐकताच मग नंतर सर्व ऐकतात. अर्जुन म्हणतो तुम्ही हे 100दा कोर्टात म्हणला असेल आणि सर्व महाराष्ट्राला हे सगळं कळालंच आहे. हे सेंटेन्स सर्वांना पाठ झालं आहे कारण की तुम्ही एवढे वेळ बोललात. मग नंतर महिपत रागाने बघत असतो अर्जुनकडे. मग दामिनी हे ऐकून तिथेच असतं कारण की ती बोलणारच असते ते. मग नंतर अर्जुन म्हणतो काय ना दामिनी मॅडम, तिथे साक्षीचे फिंगरप्रिंट सापडलेत. मग नंतर ती आत होतेच ना, ती कितीदा खोटं बोलले सर्वांना माहीतच आहे म्हणते. मग नंतर दामिनी म्हणते तिथे तर मधुभाऊचे पण सापडलेत ना फिंगरप्रिंट. मग असं दामिनी प्रश्न विचारते. मग दामिनी म्हणते खून होताना स्वतः प्रियाने बघितलंय, मग कसं काय. दामिनी म्हणते प्रियाचं आता पोल खुलणार आहे, आपल्याला हे माहीतच आहे. आता प्रिया काय करे हे आपण नक्कीच पाहू पुढे. मग नंतर दामिनी म्हणते माझ्याकडे एक आय विटनेस आहे. 2 वर्षापासून आय विटनेस सांगतच आहे ना, त्याने मधुभाऊला मारलाही बघितलंय, प्रियाने मारताना बघितलंय मधुभाऊला, हे प्रिया खूपदा बोलले. मग नंतर अर्जुन म्हणतो हो साक्षी तर खूपदा खोटं बोलले, फिंगरप्रिंट ह्याचे ते हे खूपदा तिने बदललंय, खोटं बोललंय, कोर्टानं येड्यात काढलंय असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो की आधी खूपदा तिने खोटं बोललंय साक्षीने की ती रिसॉर्टमध्ये होते पण ती त्याच अनाथाश्रममध्ये होते. ती अनाथाश्रममध्ये नव्हते म्हणत होते पण ती आतच होते, आतल्या रूममध्ये होते आणि ती आत प्रेझेंट होते हे आपल्याला कळालंच आहे असं म्हणतो. मग नंतर दामिनी म्हणते हो ठीक आहे, झटापटीमध्ये फिंगरप्रिंट आले असतील, साक्षीचे झटापट झाले असेल दोघांमध्ये. आता पहा काय होईल. हेच असतो मेन सबूत अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो काय बोललात झटापटामध्ये, आता तुम्हीच तर बोलला खरं सच्च काय आहे, तुम्हीच तुमच्या तोंडातून काय म्हणलं तुम्हाला माहीत आहे का दामिनी मॅडम असं तो म्हणतो. आता हे ऐकता दामिनीला खूप आश्चर्यचकित होऊन जातो की ती काय बोलली आणि तिला जे बोलायचं नव्हतं ती ते बोलून टाकले असं ती म्हणते. आणि आता पुढे काय होईल, साक्षी काहीच म्हणत नाही पण सायलीच्या तोंडावर खूप छान स्माईल असते. मग नंतर अर्जुन म्हणतो स्वतः दामिनी मॅडमनी हे केलंय की तिथे साक्षी प्रेझेंट होती आणि झटापट झाले. पॉइंट बी माय लॉर्ड की ही असं बोलले आणि हिच्या तोंडातून हिने सर्व सत्य सांगितले आपण पाहिलंच आहे. अर्जुनकडे खूप मोठा सबूत असतो. मग नंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो खूप चांगलं बोलला अर्जुन. मग नंतर माय लॉर्ड काय ते लिहित असतात तिथे. मग लॉर्ड साहेब लिहित असतात आणि जज साहेब म्हणतात की इन्स्पेक्टर सरंजामेला काही शिक्षा न भेटावं असं मी म्हणतो आणि ते पैशाच्या लालचमध्ये बोलले असं या कोर्टात ठरलंय. आणि साक्षीनीच तिथे प्रेझेंट होती आणि तिने कोर्टाला खोटं बोललंय आणि ती तिथे होती आणि फिंगरप्रिंट तिचेच होते हे इथं सिद्ध झालंय. आणि या सिद्धमुळं असं होत नाही की साक्षीनेच खून केला असं म्हणतात. मग नंतर आता पुढे काय होईल हे आपण नक्कीच पाहू. हे ऐकताच मधुभाऊ खूप खुश होऊन जातात, सर्व खुश असतात. पण दामिनी ना खुश असते, ती स्वतःवरच कोसत असते आणि साक्षी पण खूप आश्चर्यचकित होऊन जाते की काय झालंय. मग नंतर जज साहेब म्हणतात हे सर्व सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदारला आखरीची संधी मिळत आहे असं जज साहेब म्हणतात अर्जुनला. मग नंतर आपल्याला तिथे संपलं झालं येतं. मग आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये दाखवलं येतं की सर्व घरी जात असतात. अर्जुन पण उठून सर्व घरी जातात आणि आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये दाखवलं येतं की बाहेर अर्जुन, सायली, महिपत आणि दामिनी आणि साक्षी असतात. मग नंतर अर्जुन आणि साक्षी दोघं सोबत असतात. मग दामिनी येते आणि म्हणते अर्जुनला अर्जुन तू हे केस सोडूनच टाक, मीच हे केस जिंकणार आहे आणि तुला आधीच सांगते मी मोठी आहे म्हणून मी तुला एक निर्णय सांगते की तू हारणार आहेस आणि असं हारून स्वतःची बदनामी करण्यापेक्षा चांगलं तू कोर्टातच सोडून टाक.
म्हणजे तुझी थोडी इज्जत कमी जाईल असं ती म्हणते. म्हणता अर्जुन म्हणतो की बाहेर येऊन असं गप्पा मारण्यासारखं गप्पा कोण मारतो? जे हारायचा प्रयत्न हारतो तोच गप्पा मारतो आणि तुम्ही हारणार आहात असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो कोण घाबरले ते आपण उद्याच पाहू आणि कोण जितेल ते उद्या पाहू असं म्हणतो. मग नंतर अर्जुन हे म्हणतात. दामिनी म्हणते हो ठीक आहे, उद्या पाहूच ना, तू एका दिवसात काय काय करणार आहेस. मग अर्जुन म्हणतो मी नाही घाबरलोय, तुम्ही जे घाबरतं तोच असं खोटकी धमकी देतो आणि बाहेर येऊन असं तुम्ही बोलण्यापेक्षा चांगलं आत बोललं असं चांगलं होईल. आता अर्जुनने खूप चांगला जबाब दिलेला असतो दामिनीला. दामिनी म्हणते हो तू एका दिवसात काय उकडून करणार आहेस, तू एका दिवसात काय तू पुरावे आणणार आहेस हे आपण नक्कीच पाहू असं ती दामिनी म्हणते. आता अर्जुन म्हणतो तुम्ही उद्या कोर्टात बोललेलं हे चांगलं आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो की उद्या काय होईल हे आपण नक्कीच पाहू आणि कोण जितेल आणि कोण हारणार हे आपल्याला उद्याच कळेल आणि इथे बोलण्यापेक्षा चांगलं तुम्ही थोडं आत बोला हे चांगलं आहे असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुन आणि सायली दोघं गप्पा मारत असतात. मग नंतर सायली म्हणते हो अहो ऐका ना, हे दामिनी म्हणले तर खरंच आहे ना, आपल्याकडे ते एकच दिवस उरला आहे, आता आपण काय म्हणू, आता आपण काय करूया हे प्रश्न सायलीला पडलेला असतो. मग अर्जुन पण चिंतित असतो हो बरोबर आहे एकच दिवस उरला आहे. मग नंतर आपल्या ह्यांच्या दोघांचं सीन कट होऊन मग नंतर आपल्याला तिथे दामिनी मैपत ते दिसलेले असतात. मग नंतर मैपत म्हणतो सॉरी हां मॅडम, दामिनी मॅडम मी थोडं कोर्टात जास्तच बोललो, मी थोडं बोललो ओरडलो, सॉरी हां, माझ्या तोंडातून निघालं ते, मी कंट्रोल नाही करू शकलो स्वतःला असं मैपत म्हणत असतो. मैपत म्हणतो पण मला बरं वाटलं हां तुम्ही अर्जुनला असं बोलला एकच दिवस उरला आहे, मला खूप छान वाटलं तेव्हा, पण कोर्टात मी असं वागलो म्हणून खूप सॉरी हां मग दामिनी मॅडम असं मैपत म्हणतो. मग नंतर साक्षी म्हणते आता तर त्याचा टाईम संपला आहे ना, आता तो काय करू शकणार आहे, एकच दिवस उरला आहे आता. मग नंतर दामिनी म्हणते टाईम संपला नाही, संपत आला आहे, तो अर्जुन सुभेदार आहे, तो काहीही करू शकतो, तो एका दिवसात काहीही करू शकतो हे मला नक्कीच माहीत आहे असं दामिनी म्हणते. आणि दामिनी म्हणते आता बघू आपण उद्या काय होईल, एका दिवसात अर्जुन काय करेल, तो चांगलाच वकील आहे हे मला माहीत आहे आणि प्रेक्षकांना तुम्हाला पण माहीतच आहे अर्जुन किती चांगला वकील आहे आणि अर्जुन किती लवकर सबूत इकट्ठा करतो आणि तो उद्या काय करणार हे आपण नक्कीच पाहू. मग नंतर महिपत म्हणतो मग दामिनी काही म्हणत नाही, गपचूप असते. मग नंतर साक्षी म्हणते दामिनी मॅडम तुम्हाला टेन्शन आले का. मग नंतर महिपत म्हणतो औ दामिनी मॅडम काय टेन्शन तुम्ही असं टेन्शन घेतलं तर कसं जमेल, आमची सर्व इच्छा तुमच्यावरच आहे, आज कोर्टात जेही काय झालं सर आम्ही तुमच्यावर बिलीव्ह करतो आणि तुम्ही असं टेन्शनमध्ये नका येऊ असं म्हणतो. मग नंतर महिपत म्हणतो दामिनी मॅडम. मग नंतर दामिनी म्हणते मी टेन्शनमध्ये नाही, विचार करतोय आणि विचार ती करत होती ते जे आधी घडलंय आज घडलं होतं ते विचार करते की आज कोर्टात काय काय घडलं. मग नंतर तिथे सायली, साक्षी, अर्जुन, प्रिया सर्व दाखवलेले असतात. अर्जुन पण विचार करत असतो की आज तो कसा लढला आहे आणि अर्जुन खूप छान लढलेला असतो आज. आणि अर्जुन, सायली सगळेच शेती असतात, कोणीच झोपत नाही. प्रिया पण विचार करत असते की आज काय काय घडलं आणि कोणीच झोपत नाही. प्रिया न झोपते, अर्जुन नसते झोपते, साक्षी नसते झोपते, सायली नसते झोपते. पण साक्षीला थोडी चिंता झालेली असते. इथं दामिनी मॅडमचा सीन दाखवलेला असतो. दामिनी पण विचारच करत असते. दामिनी काय कोणीच झोपत नाही केसमधलं, जे प्रेझेंट असतं ना कोणीच झोपत नाही. नंतर प्रिया खाली येऊन बसते आणि विचार करत असते की आज काय काय घडलं आणि या केसमध्ये मी जर फसले तर गेलेच असं प्रिया विचार करत असते. मग नंतर तिथे प्रिया विचार करत असताना तिथे आजी येते. पुन्हा आजी म्हणते काय गं प्रिया इथे काय बसले एवढ्या रात्री. मग नंतर प्रिया म्हणते काय नाही ओ मी इथे असंच बसलेले. मग नंतर प्रिया तिथून जायच्याच असताना म्हणत आपला एक खूप छान सीन दाखवलेला आहे तो. मग पूर्ण आजी म्हणते प्रिया थोडं ते. मग नंतर प्रिया समजून जाते आणि प्रिया म्हणते हो तुला तिथे चक्रा मारायच्या असतील ना, कोणी तर नाही तुझं काम करणारं, मीच आहे ना तुझं काम करणारं. पण हे टोंगणे असतात, पूर्ण आजीला काहीच कळत नाही. मग नंतर पूर्ण आजीला ती वडत असते आणि जोरात वडत असते आणि पूर्ण आजी म्हणते थांब प्रिया थांब, मला त्रास होतोय, तू एवढ्या जोरात का वडतेस
असं प्रिया प्रियाच्या मोबाईलमध्ये असते. मग नंतर तर प्रिया म्हणते, तन्वी म्हणते की काय झालं. मग नंतर मग तिथे पूर्ण आजी पडत असते, तेव्हा तिथे कुसुम येते आणि ती वाचवते. मग नंतर ती म्हणते की अहो 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 पूर्ण आजी काय लागलं तर नाही ना. तर प्रिया म्हणते, तन्वी म्हणते की अरे हिला काय माझ्याच हाताने असताना पडायचं होतं का, माझ्या हातात हात असतानाच आधी पडता नाही आलं का, असं ती म्हणते. आणि पूर्ण आजी म्हणते की अगं पूर्ण आजीला त्रास झालेला असतो, कारण की ती पडत असते पण ती पडत नाही, कारण की ती त्याला वाचवते. मग नंतर तन्वी म्हणते हिच्यामुळंच कुसुममुळंच आज खाली पडता पडता वाचली आणि तू काय हर वेळेसच तू का आम्हाला त्रास देते, असं प्रिया म्हणते. मग नंतर पूर्ण आजी म्हणते, अरे अरे प्रिया काय बोलतेस तू, का खोटं बोलते. मग नंतर प्रिया म्हणते, आता माझ्यावर नाव टाकण्याच्या जागी मी दुसऱ्यावरच टाकतो. मग तिथे कुसुम असते. मग नंतर कुसुमवरती नाव टाकत असते आणि म्हणते की तू का केलं असं, तू पूर्ण आजीला का ढकललं, असं ती म्हणते. आणि कुसुमताई म्हणते, काय हो मी नाही ना ढकललं, असं ती म्हणते. मग नंतर तन्वी म्हणते, तूच ढकललं, मी स्वतः पाहिलं, तू का ढकललं, तू कोण आहे इथं राहणारी आणि तुला काय त्रास होणार आहे, पूर्ण आजीचे 1-2 हाडं तुटले तर तुला काय फरक पडणार आहे का, आम्हाला फरक पडेल, तुला काय फरक पडणार आहे, असं म्हणतो. मग नंतर तिथे सायली येते. सायली खूप रागात असते. मग तर पूर्ण आजी म्हणत असते, अगं थांब प्रिया काय काय म्हणते. मग नंतर प्रिया म्हणते, अगं पूर्ण आजी असलं मोलकरीण बाईला आपल्या जवळ ठेवून असंच होतं. हे ऐकून सायली वरून बघत असते. तेव्हा सायलीला खूप राग येतो आणि ती खाली येते आणि म्हणते, काय मी पहिल्या स्वतःनी त्यांनी विमलताईंनी नाही ढकललं, तू ढकलल्यामुळं तुझ्या निष्काळजीमुळं आत्ता पूर्ण आजी खाली पडता पडता वाचली, असं ती म्हणते. आणि पूर्ण आजी म्हणते, हो मी केव्हापासून प्रियाला सांगतच उठले, ते हिचं तोंड बंदच होत नाही. मी केव्हापासून हिला सांगायचा प्रयत्न करते की प्रिया तुझ्यामुळंच मी पडले नाही, विमलताईमुळं. विमलताईची तर काहीच चूक नसते हां प्रेक्षकांनो, हे सर्व चूक प्रियाची असते. प्रिया सगळं नाव ढकलत असते विमलताईवर आणि म्हणते विमलनीच ढकललं. मग नंतर सायली म्हणते की मी स्वतःने पाहिलं की कोण ढकललं कोण नाही आणि विमलताईवर नाव नाही टाकायचं, असं म्हणते. प्रिया म्हणते की हे नोकरांना डोक्यावर ठेवायचे प्रयत्न डोक्यावर ठेवले म्हणून तर असे एवढे हादसे होतात. मग नंतर सर्व जमा होतं, एवढे सर्व आवाज येतं म्हणून सर्व परिवार जमा होतं. मग नंतर पूर्ण आजी म्हणते, ही मोबाईलमध्ये पाहत होते त्याच्यामुळं मला हिचं वन्नीला टच झालं आणि मी खाली पडता पडता वाचले, विमलनी मला वाचवलं, असं पूर्ण आजी म्हणते. मग नंतर प्रिया तिची काही चूक मान्य करत नाही आणि तिथून निघून जाते. आणि मग नंतर प्रियाचं आपल्याला जाता सीन दाखवलं येतं आणि पूर्ण आजी पण तिथून निघून जाते. मग अर्जुन म्हणतो, हिचं थोडं वागणं मला कटकटतंय, ही दिवसानं अलग वागत आहे, ही कधी काय वागेल हे आपण काहीच नाही सांगू शकत. नंतर सायली पण म्हणते, मी स्वतः पाहिलं अर्जुन की ही कसं वागते आणि विमलताईची काही चूक नाही, असं तो अर्जुनला म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो माहीत आहे ग सायली की कोणाची चूक आहे, पण इथे प्रिया काहीच चूक मान्य करत नाही ना, ती सर्व चूक ब्लेम ती दुसऱ्यावरच टाकते, ती कधीच स्वतःची सॉरी म्हणत नाही, स्वतः काही करते ते ती कोणाला काहीच म्हणत नाही, असं ती म्हणते. म्हणता अर्जुन हे म्हणतात, सायली पण हो म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो, आता उद्या काय होईल हे आपण नक्कीच पाहू. आणि अर्जुन म्हणतो, तिचं वागणं थोडं कटतंय, ती अलगच दिवसांदिवसा काय अलगच वागते, तू पाहिलंच असेल ना साक्षी. आणि सायलीला म्हणतो अर्जुन. मग नंतर चैतन्य म्हणतो, हो ना. मग नंतर चैतन्य म्हणतो, म्हणजे विमलताईने नाही पाडले, स्वतः प्रियाने पाडलं का, असं चैतन्याला प्रश्न पडलेला असतो. आपण तर मित्रांनो पाहिलंच आहे ना कोणी पाळलं आणि कोणी नाही. प्रियाचं पूर्ण लक्ष त्या मोबाईलवर होतं म्हणून पूर्ण आजी पडले आणि कुसुमताई जवळच होते, म्हणून त्याने बोललं की माझ्यावर न येता डाव त्या कुसुमताईवर टाकून द्यावं आणि कुसुमताईवर टाकून दिलं. पण ती एक मोलकरीण आहे, पण सायली तिला एक तिचं परिवारचं सदस्य मानते आणि अर्जुनसुद्धा मानतो आणि पूर्ण परिवार त्यांना मानतो. नंतर अर्जुनचे पप्पा म्हणतात की विमल तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ह्या तन्वीनेच काय केला असेल, असं ती म्हणते.
मग अर्जुन म्हणतो आता उद्या आपण नक्कीच पाहू काय होते. आणि अर्जुन म्हणतो चैतन्य लवकरात लवकर सर्व ते जेही आतापर्यंत सबूत आपण दाखवले ते सर्व सबूत आण माझ्याकडे आणि आपण परत बघू काय आहे काय नाही आणि काहीही सबूत भेटला आपण नक्कीच हे करू. आणि अर्जुनचा खूप मोठा प्लॅन झालेला असतो आणि अर्जुन आता पुढे काय होईल हे नक्कीच पाहू. आता पुढे काय होईल हे नक्कीच पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच पाहत राहा ही मालिका. आता प्रोमध्ये दाखवले होते की अर्जुन साक्षीला प्रश्न विचारत असतो आणि सर्व कोर्ट तिथे असतो, तिथं मीडिया प्रेझेंट असते. अर्जुन साक्षीला काय ना काय प्रश्न विचारतो आणि आता हे प्रश्न काय आहेत हे आपण उद्या पाहू. आणि आजचा प्रोमो तुम्ही आज खूप चांगला प्रोमो दाखवला आणि खूप चांगला एपिसोड पण आहे. आणि पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच पाहत राहा ही मालिका.